प्रसादजी तोडणकर साहेब यांना विनंती करेन, शेखरजी काकडे साहेबांना विनंती करेन की ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नीलला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मान द्यावा. सन्मान्य शेखरजी काकडे साहेब विद्यमान सदस्य दोकोडे मांडवा ग्रामपंचायत आणि वरद विनायकचे संघ मालक आहेत ते यांच्या शुभ हस्ते आपण स्वप्नीलला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मान देत आहोत. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांना या सामन्यासाठी मी घेऊन चलतोय मैदानामध्ये जिथे सामना रंगतोय वरद विनायक दोकोडे विरुद्ध आरपी ग्रुप मांडवा. आरडी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल ते वरद विनायक दोकोडे या संघासाठी फलंदाजांसाठी. मैदानामध्ये खेळ रंगतोय, प्रथम षटक घेऊन येतोय जुना दांता गोलंदाज आहे तो रफिक कुंदनसाठी. कुंदन तोडणकर यावेळचा हा चेंडू पडल्यानंतर एक आगळा वेगळा स्पिन प्राप्त होतोय. पंचांकडे साशंक नजरेने पाहिलं जात आहे परंतु पंच मात्र अगदी चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजीचं परीक्षण करतात आणि हा चेंडू व्यवस्थित असल्याचं सांगतात. रफिक पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळचा चेंडू मात्र पाहिला तर निश्चितच घोषित जागेमध्ये जातोय. फलंदाजांना सुवर्ण संधी इथे दिली जाते. 500 रुपयाचं पारितोषिक असेल. जयसिंगराव म्हात्रे आणि आरडी यांच्याकडून हॅट्रिक षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपये पारितोषिक आणि विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक साठी एकच आहेत ना 500 रुपये. कोणाचे आरडी आणि जयसिंग मात्र आदित्य यांच्याकडून बक्षिसांची खैरात झालेली आहे. निश्चितच सर्वांची मी बक्षिसं लावेन परंतु जी काही आपण बक्षिसं लावलेली आहात ते पैसे मात्र तुम्हीच द्यायचे आहेत कारण तेवढा हिशोब मला ठेवता येणार नाही याची नोंद घ्या कारण माझ्याकडे ते सर्व मागायला येतील त्याच्यामुळे आपणच लक्षात ठेवायचं आहे. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या आधाराने गेला होता शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. इथे मात्र बक्षिसांची अक्षरशः खैरात केली जाते. देवलीना दोकोडे मगाशी संघ विजेता ठरला होता. आता आपण पाहतो आरपी ग्रुप आणि वरद विनायक दोकोडे या दोन संघांच्या दरम्यान हा द्वंद्व रंगलेला असताना गोटप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या स्लाइस होऊन जातोय. अस्पष्ट कडेला स्पर्श करतोय. चेंडू जातोय तो घोषित जागेमध्ये. पुन्हा एकदा एका धावेचं योगदान मिळतंय. संघाची धावसंख्या एका धावेने पुढे सरकली पाहिली आपण तर 9 धावा. अनेक बक्षिसांची खैरात प्रत्येक विकेटसाठी जितू माने यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक फलंदाजांना षटकारासाठी आरडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे जयसिंगजी म्हात्रे यांच्याकडून विकेट षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपये आणि आरडी यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आदित्य यांच्याकडून रफिक साठी प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक 500 रुपयाचं पारितोषिक अशा स्वरूपाची ही बक्षिसं इथे दिली जात आहेत. पाहूया यामध्ये काय घडतंय कारण अशा प्रकारची जी पारितोषिके असतात ही कदाचित एकतर फलंदाजांना आत्मबळ वाढवणारी असतात किंवा त्यांना आमिषामध्ये खाली खेचणारी सुद्धा असतात. यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू उंच हवेमध्ये तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. तो क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना मात्र इथे धोका पत्करावा लागतोय. दगाद होतोय तो चेंडूकडून. याला आमच्या आगरी भाषेत म्हणायचं झालं तर निश्चितच 2-3 खेळाडू या चेंडूचा पाठलाग करत होते. इथे कोण नाही कोणाचा आणि रोज रोज जेवायला डाळ भात लोणचा असंच काहीतरी चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं कारण 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते. कोणालाही या चेंडूच्या खाली व्यवस्थितरित्या येता आलं नाही आणि चेंडू मात्र भूमीला दान होता झाला. जीवनदान मिळालं फलंदाजाला. रफिकला जी 500 रुपयाची जी संधी होती ती सुद्धा हुकली गेली. पारिजात येतोय गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन संधी निर्माण झाली होती. निश्चितच फलंदाज प्रितेश याला बाद करण्याची. ओव्हरऑल जर पाहिलं रफिकचं ते षटक होतं 11 धावा देणारं ठरलं. एक षटकार निश्चितच कुंदनच्या माध्यमातून आला होता.
केलं होतं त्यानं आपल्या गोलंदाजीमध्ये. यावेळेस मात्र ज्या आक्रमकतेनं रफिकनं गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजीची भर मात्र पारिजातला काढावी लागेल. एक संघ मालक या संघ नायक या भूमिकेमध्ये पूर्णपणे न्याय्य कामगिरी करावी लागेल ती पारिजातचा हा चेंडू थोडासा स्लोअर वनच्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर इन्स्विन होतोय. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. यशस्वी पाठलाग एका टप्प्यानिशी चेंडूला आपल्या कवेमध्ये स्थिरावतोय. आपल्या गोलंदाजांपर्यंत फेकेल तोपर्यंत मात्र कुंदन तोडणकर आपल्या खात्यातील पहिली ही धाव सुद्धा पूर्ण करतायत. एका धाव्याने संघ धावसंख्या पुढे सरकते. 12 धावा स्कोर शीटवर लागतात. पारिजात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कसाठी सज्ज होताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय यावेळचा. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न ऑफ ब्रेक पद्धतीने चेंडू क्षेत्ररक्षक जवळ सीमारेषेच्या काही अंतरावर पकडला जातोय. इथे मात्र ब्रिटिशच्या पारीचा अंत होतोय. प्रीतमच्या रूपानं माघारी परततोय. त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी येते ती केटीवर अर्थात कुंदन तोडणकरवर. कशा पद्धतीने केटी आपल्या संघासाठी आपल्या संघाची बाजू सावरतोय तो. कारण असं म्हटलं जातं की पॅन्टच्या 2 बटनांपैकी एक बटन तुटून पडल्यानंतर दुसऱ्यावर येऊन पडते ती जबाबदारी आणि ती जबाबदारी मात्र पूर्णपणे निभवावी लागेल ती कुंदनला. प्रितेश बाद झाल्यानंतर त्याच्या जागी नवीन फलंदाज जातोय तो योगेशला पूर्णपणे सावधानतेने जबाबदारी हाताळावी लागेल पारिजात. यावेळचा चेंडू पुलटा स्वरूपाचा चेंडू अशा स्वरूपाचे चेंडू हे निश्चितच निमंत्रित करतात मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाजांना. धावफलक पुढे सरकलं जाऊन पोचलं ते 18च्या घरात. पुन्हा एकदा पारिजात पाहूया पुढचा चेंडू. जेव्हा शेवटच्या चेंडूवर एक चुकी केल्यानंतर षटकार खातोय त्याच्यानंतर मात्र पुढचा चेंडू कसा असेल. चेंज ऑफ द पेस थोडंसं गतीमध्ये मिश्रण केलं जात आहे. पंचांचा इशारा चेंडू स्क्वेअर असल्याचा येतोय. अवांतर स्वरूपानं संघाचं धावफलक पुढे सरकतोय. पारिजातनं जी लाईन पकडली होती फलंदाजांच्या विरोधात या लाईनवर मात्र इथे भरकटताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पारिजात. यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय तो ऑन द राईस पद्धतीने 2 टप्प्यानिशी क्षेत्ररक्षक उभा असलेल्या लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला 2 धावांना मात्र एका धावेसाठी एका धावेने संघाचं धावफलक पुढे सरकलं. पुन्हा एकदा पारिजात रॅन्डम राऊंड विकेट मारा करत असताना कुंदनसाठी स्लोअर वन पद्धतीचा चेंडू काहीतरी मिश्रण करण्याचा प्रयत्न मध्ये मात्र पूर्णपणे फसतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय षटकारांसाठी. दोन दिवसाचं काम एका तासात आणि एका तासाचं काम अर्ध्या मिनिटात एवढ्या जलदतेनं हे धावफलक पुढे सरकतंय. यावेळचा हा चेंडू बॅकफुटावर चेंडूला केवळ दिशा दिली घेत आहे. स्लाइस करताना चेंडू जातोय तो एका धावेसाठी. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे सरकलं 27 धावा. पहिलं षटक जर पाहिलं तर निश्चितच रफिकने टाकलं होतं. या पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा त्याने खर्च केल्या. पारिजाताला पहिला चेंडू एका धावेचा दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. त्यानंतर मात्र पारिजातनं काही अवांतर चेंडू आणि काही मोठे फटके खेळायला दिले आणि अशा रीतीने तब्बल 16 धावा त्याने आपल्या संघामध्ये आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. संघाचं धावफलक जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 27 धावा होत आहेत आणि एक फलंदाज ब्रिटिश याच्या स्वरूपात बाद होतोय. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं एक महत्वपूर्ण षटक म्हणावं लागेल ते जयेशचं. तिसऱ्या षटकामध्ये जयेश कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला कमबॅकिंग करून देतोय. यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न निश्चितच केला जातोय परंतु या चेंडू मधली जी गती होती ही गती मात्र फलंदाजाला कुठेतरी संभ्रमात टाकणारी ठरते. ज्या लाईनने चेंडू टाकला गेला होता या लाईनला मात्र पूर्णपणे व्यवस्थितरित्या हाताळल्यास फलंदाज कुठेतरी कमी पडला आणि चेंडू कारणास्तव
शतरक्षक अर्थात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला पुन्हा एकदा. यावेळचा हा चेंडू, कोलातला चेंडू मारण्याचा प्रयत्न, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न चुकतोय. चेंडू शतरक्षकाला चकून फसून जातोय सीमारेषा पार. चौकार. चौकारानंतर मात्र अगदी पुन्हा एकदा गतिमानतेनं धावसंख्येचं फलक पुढे जातोय. एक चांगला फटका खेळला जातोय मिडविकेट गावच्या वरून. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय 6 धावांसाठी. 6 धावांनंतर मात्र वरद विनायक धोकोडे हा संघ एका सन्मानजनक स्थितीमध्ये येऊन पोहोचतोय. कारण अपेक्षेप्रमाणे जी गोलंदाजी अपेक्षित होती, कर्णधार पारिजातला अगदी स्वतः सुद्धा त्या गोलंदाजीमध्ये निष्प्रभ ठरला. त्यानंतर मात्र जी फलंदाजांनी आतापर्यंत जे आक्रमण केलं जातंय ते निश्चितच कौतुकास्पद म्हणावं लागेल. कारण जयेश सारखा गोलंदाज जेव्हा गोलंदाजीसाठी भन्नाट वेगानेशी पुढे सरसावत असतो त्यावेळेस मात्र कुठेतरी त्याच्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या कराव्या अशा पद्धतीचं हे षटक हाताळलं जातं. 2 षटकाराच्या उंबरठ्यावर अनेक षटकारांची इथे कमाई केली जाते. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय तो फलंदाज पाहूया हॅट्रिक लाभते का. फटका मात्र जरूर खेळलाय. उंच हवेमध्ये गेल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कोणतेही चुकी न करता एक चांगला झेल टिपतोय. फलंदाज इथे निराश आणि हताश मनानं मात्र माघारी परततोय. तोपर्यंत मात्र त्यांनी त्याची कामगिरी केलेली आहे. धावा होत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार लगावल्यानंतर मात्र कुंदन स्ट्राईक एंडवर जातोय. निश्चितच योगेशने आक्रमक शैलीची फटकेबाजी केली. 3 षटकार तब्बल त्याने आपल्या खेळीमध्ये सजवले आणि 1 चौकार अशा तब्बल 23 धावांची खेळी त्याने आपल्या संघासाठी उपयुक्त पारी ज्याला म्हणता येईल ती त्याने साकारली. त्याच्यानंतर त्याच्या जागी नवीन जातोय तो विशाल पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. अलॉंग द कार्पेट चेंडूला आडव्या फळीने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. चेंडू मिड ऑन आणि काऊ कॉर्नरच्या अगदी मधोमध अडवला गेला. तोपर्यंत मात्र सहज 1 धाव मिळाली संघाला. संघाची धावसंख्या मात्र एका धावेने पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 44 धावा आणि 2 फलंदाज बाद. 44 धावा 2 फलंदाज बाद अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय ते आरपी ग्रुप मांडवा या संघाच्या विरोधात फलंदाजी करत असताना वरद विनायक धोकोडे या संघाच्या खेळाडूंसाठी गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला जातोय. कारण गोलंदाजीसाठी आता नवीन गोलंदाज येईल. 4थं षटक अंतिम षटक टाकण्यासाठी ते म्हणजे गोलंदाज ऋषभ येतोय गोलंदाजीसाठी. पाहूया ऋषभ कशा पद्धतीने आपल्या संघासाठी कामगिरी करतोय. तो राईट आर्म ओव्हर द विकेट समोर असेल तो नवीन आलेला फलंदाज विशाल टू ऋषभ. टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र थोडीशी दुखापत होते. त्यांच्या चेहऱ्याला बॅट लागली जाते. पाण्याची व्यवस्था आपण मैदानामध्ये करायची आहे. टप्प्यात हा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न फलंदाजानं केला. चेंडू बॅटच्या निश्चितच रडारमध्ये नव्हता आणि कारणास्तव हा चेंडू हुक पद्धतीचा झाला. चेंडूची बॅट जी होती हातातली ती त्यांच्या चेहऱ्याला लागली. गंभीर दुखापत नसावी अशी आपण त्याच्यासाठी प्रार्थना करूया. गेट वेल सून. संदीपजी भगत आपण प्रेक्षकांमध्ये आहात. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. संदीपजी भगत साहेब आपण व्यासपीठावर यावं. अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हावं.
पंच ही धाव एक डिक्लेअर आहे ना. संघाची धावसंख्या जर पाहिली आपण पंच एक डिक्लेअर धाव आहे ना. हा एक घोषित प्रकारची ही डाव आहे. एक धाव मिळते संघाला. संघाचं धावफलक जर पाहिलं तर 45 धावा होतात. 45. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण सज्ज पाहतोय ते यावेळचा चेंडू असेल तो गोलंदाज ऋषभचा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. अलग करत चेंडू जातोय जवळजवळ सीमारेषेच्या काही अंतरावर अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होता. केवळ एकाच धावेवर समाधान. कुंदन तोडणकर यावेळेस या सामन्यासाठी किंवा या षटकासाठी स्ट्राईक एंडवर जातोय. कुंदन तोडणकरच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 2 षटकारांची लयलूट होताना पाहिली. यावेळेस कशा पद्धतीने त्याच्या उर्वरित चेंडूमध्ये फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू स्ट्रोकला जागा बनवून शफल करून खेळतोय. चेंडू खेळतोय तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. नंतर संघाचा धावफलक वेगाने पुढे सरकलं पाहिलं तर 52 धावा होतात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ऋषभला षटकार खाल्ल्यानंतर मात्र कशा पद्धतीची त्याची रणनीती असेल. कुंदन मात्र कशा पद्धतीने या चेंडूचा समाचार घेईल. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. उंच हवेमध्ये सूर लावून अडवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. दाखवायचं असेल ना तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. या जगात अशक्य असं काहीच नसतं आणि अशा वेळेस बॅक टू बॅक तिसरा षटकार मारण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि आणि जयसिंगजी म्हात्रे यांच्या माध्यमातून लगावलेला 500 रुपयाचा पारितोषिक तब्बल 1000 रुपयाचा कमाई कुंदन तोडणकरच्या बॅट मधून इथे पाहायला मिळतंय. खोलातला हा चेंडू खणून काढल्याप्रमाणे फलंदाजी करतो. एक धाव सहज पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा शोध घेत असताना मात्र एक फेकी करार होते आणि त्याचा फायदा मात्र 2 धावांच्या रूपात कुंदन तोडणकरला मिळतोय. कुंदन तोडणकर स्ट्राईक एंडवर जाते. 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते. जर पाहिली तर 66 धावा होत आहेत आणि 67 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. 67 runs to win this match for RP Group मांडवा. Let's see what will be happen in next inning. पुढच्या इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल. जिंकण्यासाठी 67 धावा 24 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील. पाहूया हे आपण ऐकूया कपिल ठाकूर यांच्या आवाजामध्ये. थँक्यू निलेश दादा. आरपी ग्रुप मांडवा वर्सेस विनायक धोकवडे या 2 संघादरम्यान आपण हा सामना पाहतोय. आरपी ग्रुप मांडवा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निवडलं क्षेत्ररक्षण. मी नेहमी म्हणत असतो निर्णय अशा पद्धतीने घ्या की तुमच्या निर्णयावर लोकांनी विचार करायला पाहिजे आणि जो निर्णय घेता तो तुमच्या अंगलटी आला नाही पाहिजे. आता आरपी ग्रुप मांडवा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून जो क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, गोलंदाजीचा निर्णय घेतला, तो निर्णय तो त्यांच्या अंगलटी आलाय असं वाटते. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजीची अपेक्षा होती त्यांच्याकडून ती गोलंदाजी झालेली नाहीये आणि 66 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत पहिल्या सत्रामध्ये. जिंकण्यासाठी 67 धावांचं एक भलं मोठं आव्हान असणार आहे.
षटकार मारला तरी 200 रुपयाचं पारितोषिक आणि पहिल्या चेंडूवर विकेट घेतली ना तरी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आमच्या आरडी दादा यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. फलंदाजीसाठी आलेले दोन फलंदाज शुभम आणि मौलानी यांनी जर चौकार षटकार मारले तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आदित्य यांच्याकडून चला बक्षिसांची खैरात जरूर झालेली आहे, परंतु मी नेहमी सांगत असतो क्रिकेटच्या या परिभाषेमध्ये किंवा कोणताही खेळ असू द्या, सांगून गेलाय तुका आणि पैशाला मुकू नका. 67 धावांचं टार्गेट आहे. निर्धारित 24 चेंडूंमध्ये कशा रीतीने कशा पद्धतीने हे टार्गेट पार केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. वरद विनायक धोकवडे संघाची गोलंदाजी फार चांगली आहे आणि या चांगल्या गोलंदाजीला तोडून फोडून टाकायचं असेल तर शुभम सारख्या फलंदाजाला मोठे प्रहार करावे लागतील. ज्या पद्धतीने कुंदन तोडणकरने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली होती तशाच पद्धतीची फलंदाजी किंवा त्या फलंदाजीला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची गरज आता आरपी ग्रुप मांडवा या संघाकडून असणार आहे. पहिला 6 आणि पहिली विकेट जो कोणी काढेल त्याला आमचे जयसिंगजी म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. लेट्स द बॅटल बिगिन. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू थोडासा आतमध्ये आलाय पडल्यानंतर. आदरणीय जयसिंगजी म्हात्रे धोकवडे गावचे माजी सरपंच यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पहिला षटकार पहिली विकेट, परंतु पहिला चेंडू निर्धाव आलाय. शुभम बॅटल आपण पाहतोय. यावेळचा हा बॉल सुद्धा शॉर्ट पिच पद्धतीचा होता. घोषित क्षेत्रामध्ये जरूर जाईल. गोलंदाज प्रितेशच्या माध्यमातून खूप चांगला खेळ आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं या प्रितेशला सुद्धा या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये जरूर जाणलं जाईल. काय अफलातून खेळ करतोय. शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू आणि त्याच वेळेला गोलंदाजाने फलंदाजाला जखडून ठेवलं अशा पद्धतीची ही गोलंदाजी आपण पाहतोय. पहिला षटकार पहिली विकेट जयसिंग म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रितेशने शुभमची विकेट घेतली. ऋषिकेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा काय काय आहे प्रत्येक साठी तुम्हाला या ठिकाणी. इथे मात्र विकेट झाली होती, स्लिप मध्ये कॅच केली होती. घोषित क्षेत्रामध्ये धाव येईल आणि एकेरी धावेने धाव फलक पुढे जाते. धाव संख्या 2 धावा. चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आतापर्यंत 3. पहिला चेंडू डॉट आणि 2ही डावा डिक्लेअर झोन मध्ये. हो का फुलातून भन्नाट वेगाचा हा चेंडू आपण पाहिलाय. काय घडलंय मैदानामध्ये. घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू जवळ झालाय आणि तिथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ही एक धाव. भन्नाट वेगाची गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा, तिखट मारा या सर्व शब्दांना आता चालना मिळणार आहे आमच्या मुखातून. कारण काय गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. जशा पद्धतीची गोलंदाजी आरपी ग्रुप मांडवा संघाकडून झालेली नाहीये आणि प्रत्युत्तर चांगल्या धावसंख्या केल्यानंतर कॉन्फिडन्स थोडासा दांडगा झालेला आहे आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन या चेंडूला फटका चांगला सजवला क्षेत्ररक्षक आहे, परंतु हाताने अडवत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर ढकललाय. 6 धावा. संधी जेव्हा जेव्हा मिळते त्या संधीचं सोनं करायला पाहिजे आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हा टेनिस क्रिकेट मध्ये तुम्हाला संधी देत असतो मोठ्या स्ट्रोक खेळण्यासाठी. मजबूत शरीरयष्टीचा फलंदाज शुभमने जडलाय षटकार. 6 धावा. 9 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळचा हा बॉल सुद्धा रडार मध्ये आला होता. हाताला स्पर्श करून हा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जरूर जाईल. पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर कम्प्लीटेड. पॉवर प्लेचं पहिलं षटक जशा पद्धतीचं असावं त्याचा नमुना जरूर पेशकश केलाय. एकच चेंडू खराब टाकला आणि चांगला नवीन शर्टावर एखादा चिखल उडवावा अशा पद्धतीचा तो षटकार केल्यानंतर धावसंख्या 10 जाऊन पोहोचलेली आहे. जिंकण्यासाठी आता 18 चेंडूचा खेळ प्रगतीपथावर असणार आहे आणि जिंकण्यासाठी 57 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू 57 धावसंख्येची आवश्यकता. मग शुभम आणि मौलानीची जोडी कशा रीतीने कशा पद्धतीने या ठिकाणी ही फलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. आपण पाहतोय धोकवडे मांडवा प्रीमियर लीग सीझन 2 शेवटचा दिवस या स्पर्धेचा
त्यामुळे सर्व संघांकडून सर्व खेळाडूंकडून फार आवश्यकता असणार आहे सहकार्याची, कारण आपल्याला बऱ्याचशा एक्स्ट्रा मॅचेस आज खेळवायच्या आहेत. त्या अनुषंगाने तुमचं जे काही योगदान असेल ते फार महत्वाचं असेल, फार मोलाचं असेल आमच्यासाठी आणि या सर्व धोकोडे आणि मांडवा प्रीमियर लीग साठी. नवीन गोलंदाजी मार्कवर संदेश. आता संदेशचा मॅसेज कशा पद्धतीचा असेल फलंदाज मौलानीसाठी, कारण पहिले 6 चेंडू जणू काही शुभमनेच खेळले. 3 चेंडू घोषित जागेमध्ये गेला, 1 चेंडू षटकारासाठी गेला. संदेश वाह, पहिल्या चेंडूवर हेलिकॉप्टर शॉट, लंबन बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावा. सिर्फ इतना ही नहीं कि हार मान ले, वो हमारे सामने मजबूर होना चाहिए. पुन्हा एकदा लगातार बॅक टू बॅक सेकंड सिक्स बाय मौलानी. व्हाट अ शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द मॅच. म्हणत असतो ज्या मैदानात तुमच्या पराभवाची चर्चा केली जाते ना, त्याच मैदानात तुम्हाला विजयाचा गुलाल हा उधळावाच लागतो. आणि तशाच पद्धतीची सडेतोड प्रत्युत्तर वार झालंय आणि त्याला केलंय पलटवार. बॅक टू बॅक सेकंड सिक्स. नाउ ही इज ऑन हॅट्रिक. व्हॉट विल हॅपन ऑन दिस बॉल? हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. येस, मोह 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 काय आहे? ये मोह मोह के धागे. आता यावेळी आपण पाहतोय मौलानीला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. बिग अपसेट फॉर टीम. आणि गरज नसताना लालच बुरी बला, परंतु काय फलंदाजी केलंय, मोमेंटम शिफ्ट केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावसंख्येवर. जयेश कोहली मैदानामध्ये संदेशच्या गोलंदाजीवर पहिल्या 2 चेंडूवर तुटून पडला होता. 1000 रुपयांचं पारितोषिक लागल्यानंतर तो मोह आवरला नाहीये आणि आयुष्यामध्ये हा मोह तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मागे आणत असतो. जयेश साठी सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 4था चेंडू या ओव्हर मधील. लोअर फुलटॉस चेंडू फ्लॅट एंड फ्युरियस 6 मारायचा होता, परंतु बॅक टू बॅक सेकंड विकेट फॉर संदेश. मास्टर, कारण जो मोमेंटम पहिल्या 2 चेंडूंवर होता, लगातारच्या 2 चेंडूंवर 2 विकेट प्राप्त करून संदेशने विनायक धोकोडे संघासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. 22 धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मार्गस्थ असताना जिथे 18 चेंडूंमध्ये 57 धावसंख्येची आवश्यकता होती आणि तिथे लगातारच्या 2 चेंडूंवर षटकार, 2 चेंडूंवर विकेट, अशा पद्धतीने हा क्रिकेटचा खेळ सरण्यासारखा रंग बदलताना आपण पाहतोय. कारण मी नेहमी म्हणत असतो, क्रिकेट, राजकारण आणि सध्याचं प्रेम प्रकरण हे सरण्यासारखे रंग बदलत असतात. काय घडेल? नाउ ही इज ऑन हॅट्रिक, परंतु मुझ में है दम और मैं हूं इस खेल का बाजीराव सिंघम. सिक्सर बाय पारिजात. स्कोरर दादा सांगतात 28 धावसंख्या झालेली आहेत. आल्या आपल्या मैदानात आल्याची उपस्थिती दाखवत आहे. मैं हूं कॅप्टन इस टीम का. ओ हो ये स्वेट बॉल दोन्ही हात समांतर धावेत, अवांतर आणि अवांतर धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 धावा. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी, दुसऱ्या सत्रामध्ये खराब फलंदाजी, परंतु कप्तान कशा पद्धतीचा असावा तर महेंद्रसिंग धोनी सारखा असावा. यॉर्कर चेंडू
चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता. अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, त्यामुळे मिळेल फक्त एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 धावा. 30 धावसंख्या आवश्यकता. 12 balls and 37 runs need to win. बघा हे पॉसिबल सुद्धा होऊ शकतं, कारण तुमच्यामध्ये जर इच्छाशक्ती असेल ना तर तुम्ही कोणतंही आव्हान पार करू शकता. मग आव्हान क्रिकेटचं असू द्या, मग आव्हान एखादी परीक्षा पार करण्याचं असू द्या, किंवा आव्हान एखादी निवडणूक जिंकण्याचं सुद्धा असू द्या. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. वरदविनायक धोकोडे टीम, वरदविनायक 11 धोकोडे टीम, चला प्लीज कोऑपरेट करा. कुंदन तोडणकर आलाय, कारण धावसंख्या 12 चेंडूंमध्ये 37 आवश्यक है. 12 balls and 37 रन्स, 12 गेंदों में 37 रनों की जरूरत है. तो किस प्रकार खेला जाएगा इस दोनों ही टीम के द्वारा. खुद कप्तान स्ट्राइक एंड पर है, जिनके बल्ले से एक बड़ा स्ट्रोक आया है और उसके बाद एक सिंगल लेके उन्होंने स्ट्राइक अपने पास रखी है. गेंदबाजी करने कुंदन तोड़नकर आए. जीतने वाली पहले मैच में है, जीतने वाली देवलीना धोकोडे टीम, और इस मैच में जीतने वाली टीम उनकी मैच होगा. ये देखिए गेंद स्वीप किया है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है. फुल टॉस गेंद का फायदा उठा नहीं सके कप्तान पारिजात. इस बार शुभम आए, देवलीना धोकोडे. चलिए कप्तान आइए. पहली गेंद पर 1 रन आया है, तो इस ओवर में अगर 2 या 3 बड़े स्ट्रोक आते हैं तो बल्लेबाजी करने वाली टीम प्लस में रह सकती है. एक आधा विकेट गेंदबाजी करने वाली टीम, जो कॉन्फिडेंस उनका है, जो मोमेंटम है उनके पास, वो प्राप्त कर सकते हैं. अच्छी गेंदबाजी आउटसाइड ऑफ स्टंप में बिल्कुल जड़ में डाली थी. पॉपिंग क्रीज में क्रीज तक गेंद को पहुंचाया था इस गेंदबाज ने. मैदान पर पिन ड्रॉप साइलेंस. जिस प्रकार छक्के आने के बाद तालियां बजती है, डॉट गेंदें आने के बाद तालियां कम होती है. ये गेंद स्लॉट में मिली है. हाई 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 एंड हैंडसम 6. गेंद की हरकत देखता है. ये बल्लेबाज ऐसा है ना जो सिर्फ और सिर्फ टीम की जरूरत देखता है. बल्लेबाज के रडार में गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर बिल्कुल 6 रन नहीं अट्ठा था. छक्का आने के बाद कमबॅक हो सकता है क्या. कमी गतीने टाकलेला हा चेंडू आपण पाहिलाय. मिसफिल्डिंग झालं. एका धावेचं कन्वर्जन 2 धावेमध्ये जरूर होणार, कारण रनिंग बिटवीन द विकेट पहा. पारिजात आणि शुभमचे अंडरस्टँड, आणि त्यामध्ये मिळालेल्या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने 39 धावा. 39 रन 2 विकेट के नुकसान पर यह स्कोर कार्ड मौजूद है. तो किस प्रकार बल्लेबाजी हो सकती है. ये गेंद बिल्कुल हम देखेंगे व्हाइट बॉल, और उसमें 1 रन. हम तो हम और गुठली ओके बेदाम. देखिए, जानिए, पहचानिए, देखकर इस गेंद को छोड़ दिया, वल्लभ किया है. इस 2 रन के साथ 41 रन स्कोर कार्ड के ऊपर. अगर एक बड़ा स्ट्रोक आता है इस गेंद पर, अंतिम 2 गेंदें बाकी है. इस ओवर की 8 गेंदों का खेल आना बाकी है. किस प्रकार कुंदन के द्वारा गेंदबाजी की जाएगी वो भी देखना पड़ेगा. देखिए, आया है और लगाया है और पार किया है पार्किंग लॉट में. क्या बढ़िया स्ट्रोक. 6 रन. रन स्कोर कार्ड के ऊपर आए हैं. जीतने के लिए 7 गेंदें और 20 रनों की जरूरत. 67 रन का टारगेट है. देखिए, अब 7 गेंदें आना बाकी है. क्या बढ़िया स्ट्रोक लगाया है. स्टंप टू स्टंप गेंदबाजी करने की चाहत अब गेंदबाज को छक्का खाने पर मजबूर किया है. एक गेंद आना बाकी है राइट एंड ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए. इस बार ये भी गेंद रडार में आई थी, बल्ले पर आई थी, पर आने वाली गेंद का फायदा नहीं उठा सके. फुल को मिस किया इस बल्लेबाज ने और खुद निराश होंगे. अंतिम 6 गेंदों पर 19 रनों की जरूरत. खुद स्ट्राइक पर रहेंगे. शायद इसी के लिए इन्होंने स्ट्राइक ली है क्या, वो अभी आने वाली 6 गेंदों में से जरूर इस बार पता चलेगा. चलिए, वरदविनायक धोकोडे टीम को विनंती है की जल्द से जल्द मॅच को सुरू कीजिए. लवकरात लवकर या मॅचला
सुरुवात करणार, कारण या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. देवलीना 11, चला टॉस साठी यायचं आहे. देवलीना 11 धोकवडे. काय अप्रतिम मॅच होते निलेश दादा, कारण धोकवडे मांडवा प्रीमियर लीग आपण पाहतोय प्रेक्षकांची अलर्ट गर्दी आहे. तिथे प्रेक्षक बसलेले, सर्व खेळाडू बसले, त्यांचे टीम सपोर्टर बसले, टीम कोचेस बसलेले आहेत, आमचे आदरणीय मान्यवर आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. आरपी ग्रुप मांडवा विरुद्ध वरद विनायक धोकवडे. 67 धावांचे टार्गेट असताना आतापर्यंत धावा झालेल्या आहेत त्या 48. 6 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता. या धावा होऊ शकतील का? शुभम आणि पारिजातचा बल्ला बोलेल का? किंवा गोलंदाजाने आपल्या कसबतीने, आपल्या एका चाणक्य नीतीने गोलंदाजी प्रदर्शन होईल का, हे देखील पाहावं लागेल. 6 चेंडू 19 धावा, 6 बॉल्स 19 रन्स. गोलंदाजीसाठी आला योगेश. योगेशचे इरादे कशा पद्धतीचे असतील? कारण राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. स्टंप टू स्टंप गोलंदाजी पहिल्या चेंडूवर. येस, कनेक्शन प्रॉपर झाले. कुंदन तोडणकर आलाय चेंडू खाली. शुभम चा खेळ संपतोय. फलंदाज बाद. मॅच 6 चेंडूमध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता असताना जिथे मात्र आपण पाहिलंय पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केलेली आहे. एखादा मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा या मॅचला थोडीशी कलाटणी देण्याचा प्रयत्न होऊ शकेल. रफिक चौधरी मैदानामध्ये आलाय. ज्या पद्धतीने रफिकने पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती, कंजूस गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं, आणि तशाच पद्धतीची आता भन्नाट या ठिकाणी फलंदाजी त्याच्या माध्यमातून होईल का? एखादा तो षटकार मारेल का, हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज योगेश या ठिकाणी चांगली गोलंदाजी करून आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण विकेट जरूर मिळवलेली आहे. फिल्डिंगची व्यूहरचना पहा. 30 सर्कल मध्ये एक कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे होता, त्याला मागे घेतलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हर पर्यंत घेतलाय आणि डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक ठेवलाय. त्यामुळे आउटसाइड ऑफ स्टंपला गोलंदाजी थोडीशी अपटून होऊ शकेल. हा सरळ बॅटने खेळायचा होता. गोलंदाजाने टाकलेला चेंडू विकेट किपरने जाणून बुजून सोडलाय, कारण घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, त्यामुळे स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. एकेरी धावेने धावफलक पुढे जात आहे. जिंकण्यासाठी आता 18 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 4 चेंडू 18 धावा. मंजिलें भी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है और पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुमचे हौसले कशा पद्धतीचे आहेत? येस, शॉर्टफिश पद्धतीचा चेंडू होता. अडवायचा होता, मारायचा होता, फेकायचा होता. काय घडेल काय बिघडेल. रफीला मैदान सोडावं लागेल आणि नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. कमॉन डिझाईन. प्रतीक्षा करतोय. 2 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता. बघा, खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. यतीश मैदानामध्ये गेलाय. स्ट्राईक एंडला असणार आहे. 2 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. तर देवलीना 11 धोकोडे संघाचा टीम कॅप्टन लगेचच यायचा आहे. तुमची मॅच असणार आहे. हो, थोडासा लांब ठेवला अवे फ्रॉम द बॉडी आणि पडल्यानंतर चेंडू डोक्यावरून गेलाय. निर्धाव चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी, वेगवेगळ्या ऍक्शनने, वेगवेगळ्या शैलीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे योगेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा त्याचा हा